नमस्कार, मी रुग्णमित्र राजेंद्र ढगे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे। आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी रस्ते अपघातातील जखमींना उपचारासाठी एक विमा योजना चालू केली होती, रस्ते अपघात विमा योजना। आणि त्या योजनेला त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव दिलं होतं, म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा या नावाने ती योजना चालू केली होती त्यांनी। म्हणजे तो निर्णय घेतला होता आणि त्या योजनेच्या अंतर्गत 30,000 पर्यंत विमा संरक्षण होतं आणि साधारणपणे 74 शस्त्रक्रिया त्यामध्ये समाविष्ट केल्या होत्या। पण गेले 3 वर्ष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जो शासन निर्णय घेतला होता त्यावेळेपासून तब्बल 77 होईपर्यंत त्यांनी ती योजना पूर्णपणे सक्षमतेने चालूच केली नव्हती। मध्ये मग सत्तांतर झालं, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी या योजनेत बदल करून ही योजना 30,000 संरक्षणावरून 30,000 विमा संरक्षणावरून 1 लाखापर्यंत आणली आणि जिथे 74 प्रोसिजर होत्या तिथे 184 प्रोसिजर त्यांनी समाविष्ट केल्या आणि ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आली। आता मेक अशी आहे की अद्यापही ही योजना लागू झाली नाहीये। त्यामध्ये आता महात्मा फुले जन आरोग्याचे सीईओ असे म्हणतात की निवडणूक आयोगांमुळे आम्हाला ही योजना चालू करता येत नाहीये किंवा ती आडकाठी होऊन बसलेली आहे। आता कसं आहे की सरकार कोणाचंही असो, पण इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा गैरवापर किंवा फक्त राजकारणासाठी त्याचा वापर केला जातोय असं सामान्य जनातून प्रतिक्रिया उमटत आहे। तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना ही त्वरित चालू करावी। तसेच योजना अंगीकृत रुग्णालय, जसे आता यांनी असं सांगितलंय की महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत ही योजना समाविष्ट झाली आहे, पण प्रत्येक महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत असणाऱ्या रुग्णालयांमध्ये ट्रॉमा सुविधा असेल असं नाही। तर या लोकांनी याबाबतीत म्हणजे शासनाने याबाबतीत सुस्पष्टता आणणे खूप गरजेचं आहे। कुठल्या रुग्णालयात तुम्हाला ट्रॉमा केअर सुविधा उपलब्ध आहे याबाबतची माहिती शासनाने देणे अत्यंत गरजेचं आहे। तर माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि शासनापर्यंत पोहोचवावा आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना ही त्वरित चालू करण्यासाठी सहकार्य करावं, मदत करावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।